प्रथम सर्व पत्रकार बंधूंना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठी नवीन वर्ष आजपासून सुरू होत आहे आणि त्याचं औचित्य साधून एक नवी दिशा, एक नवा संकल्प, एक नवा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा निर्णय आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून होतोय। सर्वप्रथम मी आपल्याला अवगत करतो की अभिजित पोटेंची उमेदवारी आम्ही शेतकरी संघटना पुरस्कृत म्हणून जाहीर करतोय। या उमेदवारीला आपण अपक्ष उमेदवार म्हणू शकता, कारण की याच्यामध्ये काही राजकीय अडचणीमुळे बच्चू कडूंचं सहभाग या उमेदवारीसाठी नसणार आहे। परंतु शेतकरी संघटनेची सातत्याने एक भूमिका राहिलेली आहे की शेतकऱ्यांसाठीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते आम्ही सातत्याने शरद जोशींपासून रस्त्यावरच्या भूमिकेत आम्ही मांडत आहोत। काही अंशी आम्हाला जो न्याय मिळायला पाहिजे होता अपेक्षित तो इतके दिवसात मिळाला नाही, परंतु आता आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जी लढाई आम्ही रस्त्यावर करतोय ती लढाई आम्हाला आता जाऊन संसदेत करायची आहे। आणि संसदेमध्ये आज तुम्ही सगळेजण जाणताय की असा एकही राजकीय पक्ष नाही आहे की जो शेतकऱ्यांच्या भूमिकेत काही आपली मतं मांडतोय, कोणता अजेंडा मांडतोय, कोणते विचार घेऊन चाललेला आहे, असं मला तरी एकही पक्ष राजकीय पक्ष आता दिसलेला नाही। त्याच्यामुळं आम्ही एका चांगल्या व्यक्तीच्या शोधात होतो की जी व्यक्ती आमच्या विचारधारेशी सामायिक किंवा बरोबरीने काम करणारी आहे त्या माणसाला किंवा त्या विचारधारेला घेऊन आम्हाला निवडणुका करायच्या आहेत। आम्ही त्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी निवडणुका केल्या। शेतकरी संघटनेच्या चिन्हावर आम्ही निवडणुका केल्या। त्याच्यामध्ये अशोक सहकारी साखर कारखाना असेल, मुळा प्रवाराची आता निवडणूक होऊ घातली, त्याच्या संदर्भातली भूमिका असेल, मार्केट कमिटी संदर्भातली भूमिका असेल, अशा आम्ही बऱ्याच निवडणुका केलेल्या आहेत। आणि इथून पुढे आम्ही असं ठरवलेलं आहे की जिथं जिथं आम्हाला शक्य होईल तिथं तिथं आमचा जो काही विचार आहे तो समाजापुढे आम्हाला ठेवायचा आहे। आम्ही ज्या लोकांसाठी काम करतोय त्या लोकांचे प्रश्न जे आम्ही रस्त्यावर मांडतोय ते आता आम्हाला संसदेत म्हणा किंवा विधानसभेत मांडायचे। तर आम्हाला आजचा जो पर्याय या माध्यमातून सापडलाय किंवा मिळाला आहे त्याच्यामुळे आमचं सगळी संघटना खूप उत्तेजित आहे। या विषयाच्या माध्यमातून एक निष्ठ यांनी सगळ्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अभिजित पोटेंना शेतकरी संघटनेचा पुरस्कृत उमेदवार म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं आम्ही त्यांना नामांकन त्यांचं भरण्याचा विचार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आज समजा आपल्या पुढे आलेलो आहोत। या निवडणुकीमध्ये आमचं जे उद्देश आहे ते निवडणूक का करायची, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की संघटनात्मक आम्ही संघटनेमध्ये काम करणारी लोक आहेत, आम्ही संघटनेत काम करत असताना निवडणुका का करायला पाहिजे, निवडणुकीसाठी का सामोरं जायला पाहिजे। तर आम्हाला आता असं लक्षात आलेलं आहे की लोकशाहीमध्ये तुम्ही जी कामं करतात, तुम्हाला जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या संविधानाच्या अधिकारावर तुमचा प्रतिनिधी जर प्रामाणिक नसेल, जो लोकसभेमध्ये जाऊन ज्या प्रश्नासाठी तुम्ही त्याला मतं दिलेली आहेत, ज्या प्रश्नासाठी तुम्ही त्याला तिथं पाठवलेलं आहे, तो जर त्या भूमिकेत नसेल आणि तो जर त्याची भूमिका राजकीय स्वरूपाची, वेळकाढूपणाची, रात्रीतून त्याचे विचारधारा बदलणारी असेल तर त्याला कुठंतरी चाप बसला पाहिजे। आणि ह्या भूमिकेतून आम्ही अभिजितची उमेदवारी जाहीर करतोय। खरं वास्तविक आमचे जे काही राष्ट्रीय स्तरावरचे, कारण आम्ही राज्य स्तरावरचे जे काही प्रश्न आहेत ते सातत्याने घेतो ते विधानसभेच्या विषयात येतील, परंतु राष्ट्रीय स्तरावरचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये खास करून आमची जी भूमिका आहे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे। त्याच्यानंतर 25 किलोमीटरची 2 साखर कारखान्यांमधली जी अंतराची अट आहे ती काढली गेली पाहिजे। स्वामीनाथन आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट जसाच्या तसा केंद्र शासनाने त्याला स्वीकारला पाहिजे आणि तो अंमलात आणला पाहिजे। हमी भावाच्या बाबतीत सध्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा रोष आहे, तर त्या रोषाच्या माध्यमातून उत्तर भारतामध्ये खूप मोठं आंदोलन चाललेलं आहे, पण तुम्ही सगळेजण पाहतायत की त्याला ज्या पद्धतीने दाबण्याचं कारण चाललेलं आहे तर त्याला सुद्धा ते पटलावर येणं गरजेचं असल्यामुळं आम्ही तो एक विषय म्हणतोय की हमी भावाला कायदेशीर दर्जा मिळाला पाहिजे, ही सुद्धा आमची त्याच्यातली एक प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर विजेचा प्रश्न आहे,
सातत्याने आम्ही शेतकरी अतिशय अडचणीत शेती करतोय आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या शेती उद्योगाला जी विजेची गरज आहे ती पूर्ण क्षमतेने मिळत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण वीज माफी आणि 24 तास वीज मिळावी या आमची एक त्याच्यातली प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर आमची भूमिका आहे की जो याचा विषय आहे की आम्हाला संपूर्ण कर्जमाफी आम्हाला देशामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। त्याच्यानंतर ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकांना जो वित्त पुरवठा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे, जो कायदेशीर आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या कायद्यामध्ये त्याची तरतूद केली गेलेली आहे, तर त्याच्या माध्यमातून जो तुमच्या टर्नओव्हरच्या 18% जो वित्त पुरवठा करायला हवा शेती व्यवसायाला तो त्या क्षमतेने होत नाही। आज आम्ही पाहतोय की 11-12% पुढे शेतीला वित्त पुरवठा होत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कंबर मोडलेलं आहे आणि सातत्याने जो निसर्गाची अवकृपा होतीये त्याच्या माध्यमातून जो विम्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला त्याच्या पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होत नाही। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक चाललेली आहे। आज तुम्ही सगळेजण पाहताय की महाराष्ट्रामधलं तर मी खात्रीशीर सांगतो, कारण की आम्ही त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल केलेल्या आहेत की जे पैसे तुम्ही गोळा करताय विम्याच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये शासन म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाचा स्वतःचा वाटा असून देखील त्याची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होत नाही। जे इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांनी करोडो रुपये या माध्यमातून सातत्याने दरवर्षी ते शेतकऱ्यांचे लुटतायत, परंतु सगळ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि त्याच्यामुळे या योजनेला पूर्ण क्षमतेने ताकदीने आणि कसं त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगलं बॅकअप देता येईल याच्या संदर्भात आमची भूमिका आहे किंवा हा जो विषय आहे की हा अतिशय महत्वाचा आहे, कारण की शेती आता निसर्गाच्या पूर्णपणे याच्यावर अवलंबून असल्यामुळं त्याच्यासाठीचं बॅकअप आम्हाला कायदेशीर असलं पाहिजे आणि त्या भूमिकेतनं आम्ही ह्या निवडणुकीकडे पाहतोय। निवडणुका ह्या सातत्याने आपण विचार सांगतात किंवा निवडणुका आल्यानंतर आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आहे। आज मी तुम्हाला तुमच्यासारख्या पत्रकारांना जे सुज्ञ लोक आहेत ज्यांना सामाजिक व्यवस्था आज माहिती झालेली, राजकीय व्यवस्था माहिती झालेली आहे, तुम्हाला मला सांगू वाटतं की एक तरी तुमच्या मनात असलेला उमेदवार की अजेंड्यावर काम करणारा, म्हणजे निवडणुका करायच्या कशासाठी असतात, निवडणुकीसाठी जायचं सामोरं कशासाठी जायचं असतं, विधानसभेमध्ये जाऊन तुम्हाला लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला काय कामं करायची हे ज्या उमेदवाराला माहितीच नाही, त्या उमेदवाराला त्याचे अधिकार माहिती नाही, त्या उमेदवाराला त्याच्याकडे काय कामं करून घ्यायचे, राज्य शासनाच्या अखत्यारीत काय काम आहे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतले काय काम आहे हे जर माहित नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। मग किमान निदान ज्या माणसाला, जो माणूस ग्रासरूट लेवल पासून काम करतोय, ज्या माणसाला या समस्या माहिती आहे, ज्या माणसाला याचं सोल्युशन माहिती आहे, अशा माणसाला जर प्रतिनिधित्व मिळालं तर खऱ्या अर्थाने समाजाची ही सेवा होणार आहे। राजकारण तर चालतच राहणार आहे, परंतु देशातलं सध्याचं राजकारण एवढं वाईट आहे आणि मोदी शासनाच्या काळामधलं ते इतकं भयानक वाईट झालेलं आहे की त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्णपणे संपवण्याचा कार्यक्रम या शासनाच्या माध्यमातून होतोय। आमचा विरोध हा व्यवस्थेला, सत्तेतल्या लोकांना, कारण की त्याच्यामध्ये जे अपेक्षित आम्हाला काम होणं गरजेचं वाटतंय शेतकऱ्यांसाठीचं, कृषीप्रधान देशामधल्या व्यवस्थेमध्ये कृषीला कुठं स्थान नाही। म्हणजे तुम्ही रेल्वेचं बजेट करता, तुम्ही ऍग्रिकल्चरचं बजेट का करत नाही, सेपरेट बजेट का असू नये की ज्या माध्यमातून एवढा मोठा देश चालवायचा आहे, एवढ्या मोठ्या योजना आणायच्या, एवढा मोठा आर्थिक, आज जीडीपी मध्ये काय आमचं अस्तित्व काय, पूर्वी जीडीपी जो आमच्या माध्यमातून 57% होता, आज अशी अवस्था आलेली शेतीच्या माध्यमातून 22, 23, 27% फक्त ऍग्रिकल्चरवरचं अवलंबित्व जीडीपीच्या माध्यमातून आलेलं आहे। मग आमचं कंट्रीब्युशन जे आम्हाला कृषीप्रधान देश म्हणून तुम्ही आमच्याकडे पाहता आणि आज त्याचं अस्तित्व असं आहे की आम्हाला इतक्या निग्लेक्टेड परिस्थितीत ठेवलंय की कोणताही राजकीय पक्ष, म्हणजे मी काँग्रेस असेल, भाजपा असतील किंवा अन्य कोणताही पक्ष घेऊयात आपण, की तो कोणताही शेतकऱ्यांच्या बाबतीतला अजेंडा घेऊन चाललेला नाहीये। मोदी साहेबांनी 2014ला आम्हाला फार प्रभावित केलं होतं, आम्हाला सांगितलं होतं तुमचे उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा तुम्हाला दिला जाईल, परंतु इतकी फसवेगिरीची भाषा या माध्यमातून केली गेली। आम्हाला ते पैसे तर सोडूनच द्या, पण आमच्या हक्काचे पैसे जे आहेत, जे आम्हाला MSPच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होते, त्या योजना सुद्धा पूर्ण क्षमतेने राबवल्या गेल्या नाही। आज आमची अवस्था अशी झालेली आहे की देशामधली परिस्थिती तर आहेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये जर 9 शेतकरी रोज आत्महत्या करत असतील तर याचा प्रश्न विचारायला नको का
याच्या संदर्भात भूमिका मांडायला नको का? आणि आम्ही जर ही भूमिका मांडणार नसेल तर कदाचित आम्ही जे काम ज्या लोकांसाठी करतोय त्याच्यामध्ये आमची दुटप्पी भूमिका असल्याचं निष्पन्न होईल. त्याच्यामुळे आमची जी काही ताकद या माध्यमातून आहे, आम्हाला खात्री आहे की आता हे विचार जे आहेत ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. ग्रामीण जनतेला हे कळलेलं आहे की कोण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने काम करतंय, कोण त्यांच्या हाकेला आवाज देतंय किंवा त्याला साथ देतंय, हे ग्रामीण जनतेला आता कळलेलं आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की विचाराच्या वर ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका धनशक्ती असू द्या किंवा कोणतीही दुसरी शक्ती असू द्या, मला वाटत नाही की बुवा याच्यामध्ये जो आता समाज जागरूक झालेला आहे त्या समाजाला अशी माणसं या व्यवस्थेमध्ये असणं त्यांना गरजेचं वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित ही निवडणूक अशी वेगळी असणार आहे. स्वातंत्र्य भारताच्या माध्यमातून जे काही पूर्वीच्या निवडणुका झाल्या त्याच्यातली ही निवडणूक अतिशय वेगळी असणार आहे की ही निवडणूक लोक स्वतःच्या हातात घेणार आहे. जे लोक आज वेठीस आलेले आहेत, जे लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे, ज्या योजनांमुळे सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी मरायला लागलेला आहे. आज कांद्याची अवस्था काय झालेली, आयात निर्यात धोरणामध्ये शासनाचा हस्तक्षेप किती असावा याला मर्यादा आहे, परंतु हे बोलायला कोणी तयार नाही. कांद्याचा भाव कधी एकदम वरती जातो तर कधी एकदम खाली जातो की ज्या माणसाला त्याचं आयुष्य किंवा त्याचं सगळं चरितार्थ चाललेलं आहे त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर ह्या सगळ्याचा विचार करता एक प्रामाणिक चेहरा, एक हुशार व्यक्तिमत्व, एक सामाजिक याच्यामध्ये काम केलेला माणूस की ज्याची नाळ ही ग्रामीण जनतेशी जोडली गेलेली आहे, अशा व्यक्तीबरोबर, कारण मी अभिजित पोटेला गेल्या 10 वर्षापासून ओळखतो, मी खात्रीशीर सांगतो, कारण आम्ही जे आंदोलनं हातात घेतलेली आहेत त्या आंदोलनामध्ये त्यांनी कोणताही विचार न करता पूर्ण ताकदीने आम्हाला मदत केलेली आहे. त्याच्यामुळं आज जी भूमिका अभिजितनी घ्यायची ठरवलेली आहे त्याच्यामध्ये मी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी माझं दायित्व समजतो की मी कदाचित जर ह्या भूमिकेत नसेल तर मी कुठंतरी कमी पडतोय. म्हणून मी त्याला विनंती केली की निवडणूक करायची आहे. बच्चू भाऊचं काय मत आहे मला माहित नाही, परंतु जे कामं आपण इतक्या वर्षापासून करतोय, ज्या लोकांसाठी आपण इतक्या वर्षापासून झगडतोय, ज्या लोकांना आपल्याकडनं अपेक्षा आहेत, तर त्या अपेक्षा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला निवडणुकीमध्ये जावं लागेल. आणि त्याच्यासाठी मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहील. शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून अभिजित पोटेला आम्ही ही निवडणूक करायला लावतोय. आम्हाला खात्री आहे की समविचारी आमच्याशी जे लोक ह्या विषयामध्ये काम करणारे बरेच संघटना आहे, आमचं दुर्दैव आम्ही कदाचित बऱ्याच वेळा म्हणून सांगतो की हे विषय खरं तर याच्या आधी व्हायला पाहिजे होते, पण दुर्दैवाची गोष्ट आहे की राज्य पातळीवर आम्ही ते करू शकलो नाही. परंतु आता नगर जिल्ह्यामधले जे आमचे समविचारी संघटना आहेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे की ह्यावेळेस आपण सगळेजण मिळून या विषयाला ताकद देऊ. अभिजितला आपण एक संधी तिथं जाता येईल का याच्यासाठीचे पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू आणि त्याला तिथं पाठवू, जेणेकरून ज्या समस्या आहे, कारण हे गावातल्या ज्या राजकारणाच्या बाबतीतला विषय, कोण काय पैसे खातं, कोण करप्शन करतं, हे काय आता नवीन राहिलेलं नाही. याच्यामध्ये काही आता म्हणजे याच्यावर चर्चा करून मतं डायव्हर्ट करणं हा आमचा अजिबात उद्देश नाही. आमचा उद्देश आहे की जो माणूस अजेंडा घेऊन येईल, जो माणूस विषय घेऊन येईल, जो माणूस सामाजिक व्यवस्थेमधले काही प्रश्न जे निर्माण झालेले त्याला सोडवण्याच्या भूमिकेतून घेऊन येईल, त्या माणसाच्या आज आम्हाला तो चेहराच दिसत नाही. म्हणजे लोक म्हणतात तुम्ही एवढा उशिरा निर्णय घेताय, आम्हाला असा चेहराच दिसला नाही. आम्हाला अपेक्षित होतं की या भागातनं एखादा चांगला चेहरा या विषय घेऊन येईल, किंवा जी बरबटलेली राजकीय व्यवस्था आहे की जी रात्रीतून विचार बदलून, एक पक्ष बदलून वेगळी भूमिका घ्यायला तुम्ही तयार झालेला आहे. आम्हाला हेच कळायला तयार नाहीये की एखादा विषय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमची आयडियोलॉजी काही प्रकार आहे का नाही, तुम्हाला काही विचारधारा आहे का नाही, तुमची विचारधारा रात्रीतून बदलू कशी शकते. मग ह्या सगळ्याचा ज्यावेळेस आम्ही विचार केला तर असं वाटतं की फक्त संख्येचं गणित दाखवायचं, म्हणजे तुम्हाला फक्त संख्या दाखवायची आणि त्या संख्येच्या माध्यमातून लोकांना वेड्यात काढून मतं काढायची आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधायचा आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला इलेक्ट्रोल बॉन्डचा जो घोटाळा आता देशामध्ये चालू झालेला आहे किंवा लक्षात आलेला आहे, सुप्रीम कोर्टाचे खरं मी धन्यवाद व्यक्त करतो की अशा माध्यमातून तुम्ही ईडीच्या, सीडीच्या आणि दडपशाहीच्या माध्यमातून लोकांना धाक दाखवून जर पैसे गोळा करणार असाल तर आमच्यासारख्या संघटना ज्या प्रामाणिकपणे कुणाकडनं रुपया सुद्धा घेत नाही आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो, तर मग कुठंतरी त्याला गालबोट लागतो, म्हणजे आम्ही काही चुका करतोय का अशी भावना आमच्यात निर्माण झालेली. त्याच्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक जी होणार आहे ती फक्त आणि फक्त विचारधारेच्या माध्यमातून होणार आहे. याच्यामध्ये आम्हाला जो अनुभव आलेला आहे, आम्ही काँग्रेस पण अनुभवली आहे
आम्ही भाजपा पण अनुभवलेली आहे आणि सेनेच्या बाबतीत आम्हाला काही बोलण्याचं कारणच नाही, कारण की आमच्या दृष्टीने कोणत्याच पद्धतीने शिवसेनेसारख्या पक्षाने आमची विचारधारा धरून आमच्यासाठी काही काम केलं आम्हाला अवगत नाही. मग अशा याच्यामध्ये एक चांगला चेहरा अपक्ष का असेना, परंतु या सगळ्या सामाजिक संघटना आहेत त्यांना घेऊन आम्हाला ही निवडणूक करायची आणि आम्हाला खात्री आहे की जे आजचं वातावरण आहे, तुम्ही सगळेजण कुणालाही ग्रामीण भागात आम्ही रात्रंदिवस फिरतो, तुम्ही कुणालाही विचारा, तो म्हणतो पर्याय नाहीये साहेब. काय आम्ही हा पर्याय देण्याचा प्रयत्न आता या माध्यमातून करतोय की तुम्हाला पर्याय आम्ही ठेवतोय, तुम्ही विचार करा, शांततेने विचार करून या बाबतीत निर्णय घ्या की तुम्हाला असा उमेदवार पाहिजे की तो तिथं जाऊन पक्षाशी निगडीत असलेले विषयच फक्त मांडणार आहे. तुमचे माझे विषय जे खऱ्या अर्थाने ज्या समस्या आहेत ते मांडणारा उमेदवार तुम्हाला लागतोय की तुम्हाला रात्रीतून सेटल होणारा उमेदवार लागतोय, हे आता जनतेने ठरवायचंय. आणि त्याच्यामुळे जनतेला एक चांगला पर्याय, स्वच्छ चेहऱ्याचा उमेदवार, ज्या माणसावर कोणत्याही प्रकारचा आज आरोप नाही, ज्या माणसाला सामाजिक माध्यमातून काही केसेस झाले असतील, याच्या व्यतिरिक्त त्याचं चारित्र्य अतिशय क्लिअर असलेला उमेदवार या माध्यमातून हा चेहरा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही देतोय. आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत हा जो बदल घडणार आहे, म्हणजे आम्ही याच्या पुढे जाऊन लोक आम्हाला म्हणत असतील कदाचित की बा निवडणुकीत तुम्ही आम्ही उमेदवार देतोय, तर आम्हाला याची पूर्ण खात्री आहे की आम्ही जो उमेदवार देतोय तो उमेदवार सक्षमपणे या निवडणुकीमध्ये समाजापुढे आपलं हे सिद्ध करेल आणि तो उमेदवार निवडून येईल, ज्या माध्यमातून जे काही त्रासदायक आमचं जीवन चाललेलं आहे सध्याच्या परिस्थितीत त्याला कुठंतरी आधार या माध्यमातून मिळेल, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आणि म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. संघटनात्मक काम करत असताना आपल्याला दरवेळेस असं वाटतं की राजकीय व्यवस्थेमध्ये जे लोक जातात, आमदार होतात, खासदार होतात, मंत्री होतात, खरं तर काही कामं म्हणजे मी म्हणेल की जी पॉलिसी मेकिंग कामं आहेत ती सगळी कामं ह्या लोकांच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. तसं आपली लोकशाही पद्धतच तशी आहे. परंतु शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज मी खात्रीशीर आणि खूप अभिमानाने सांगू इच्छितो की निळवंडेचा जो 70 वर्षामधला प्रलंबित असलेला प्रकल्प मी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून त्याला मार्गस्थ केलं. त्याच्या संदर्भातलं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे. तुम्हाला या प्रकरणामध्ये 67 हिअरिंग झाल्या आणि 67 हिअरिंग मध्ये जो प्रकल्प फक्त स्टोरेज टँक म्हणून निर्माण ठेवला गेला होता त्या प्रकल्पाला आम्ही वाहत केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आज गेल्या 3 महिन्यापासून बऱ्याच ठिकाणी या प्रकल्पाचं पाणी सुद्धा पोहोचलेलं आहे. याच्या संदर्भातले सगळे निकालपत्र माझ्याकडे, तुम्हाला ज्या ज्या वेळेस लागेल मी ते निकालपत्र, याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा, कोणत्याही राजकीय माणसाचं काहीही काडी मात्र सहभाग नाहीये. मी ठामपणे सांगतो, प्रसार करणं किंवा प्रचार करणं हा राजकीय विषय होऊ शकतो, परंतु तुम्ही पत्रकारांना मी विनंती करतो, ज्या ज्या वेळेस अशी कोणी भूमिका घेऊन येत असेल तर त्याला एवढंच विचारावं की बाबा तू इथं या भागामध्ये, या भागातनं तू निवडून गेलेला आहे, सातत्याने विधानसभेमध्ये तुझे प्रतिनिधित्व राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी तुम्ही मंत्री म्हणून पण राहिलेला आहे, तर तुम्ही एवढा प्रकल्प इतक्या वर्ष का झाला नाही, हा साधा प्रश्न आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जर हा प्रकल्प झाला असेल तर याच्यामध्ये श्रेयवादाची जी भूमिका आता सध्या चाललेली आहे, ती श्रेयवादाची भूमिका कोणत्या दिशेने चाललेली आहे हे मला कळत नाही. विम्याच्या बाबतीतला प्रश्न असेल, उच्च न्यायालयामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल करून विमा जो देण्याचं काम केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं खरं दायित्व आहे, त्याच्या संदर्भातली सुद्धा इतकी उदासीनता राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून होती, ती सुद्धा आम्ही चव्हाट्यावर आणण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी सन्मान योजना 2017 अंमलात आणली गेली. त्याच्यामध्ये जवळपास 5.5 लाख शेतकऱ्यांना ते पात्र असून देखील पोर्टल विड्रॉ करून टाकण्यात आलं आणि त्याच्यासाठीची जनहित याचिका मी उच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने 5,0885 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना देय करावेत अशा स्वरूपाचा निकाल दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यात अवमान याचिका सुद्धा आम्ही दाखल केली. अवमान याचिकेमध्ये जेव्हा कोर्टाने नोटीस काढली त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की आम्ही हे पोर्टल परत उघडतोय आणि शेतकऱ्यांना पैसे देतोय. एक ना अनेक अशा योजना आहेत की ज्या माध्यमातून आम्ही त्या कोर्टाच्या माध्यमातून आणल्या असतील, रस्त्यावरच्या माध्यमातून आणल्या असतील. तुम्हाला पश्चिम वाहिनीचा एवढा मोठा विषय
की पश्चिम वाहिन्याचं पाणी आज 1 TMC 2 TMC पाण्यासाठी आपण परवा सुप्रीम कोर्टाने आपली याचिका फेटाळलेली. तुम्ही सगळ्यांना तुम्हाला हे अवगत आहे की जर समजा तुम्ही 1 आणि 2 TMC पाण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च केले या सगळ्या प्रकरणांमध्ये, आम्ही त्यावेळेस तर याचं काम तर केलंच, परंतु आम्ही एक नवीन याचिका आणली की ज्याच्या माध्यमातून जे पश्चिम वाहिन्याचं पाणी जे वाया चाललेलं आहे, समुद्रात जातंय, ते पाण्याची जी योजना राज्य शासनाने केली होती त्याच्यावर कोणतंच काम झालं नाही, म्हणून त्याच्यासाठीची सुद्धा जनहित याचिका आणलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 89.5 TMC पाणी आपल्याला गोदावरी खोऱ्यामध्ये मिळू शकतं या संदर्भातला प्रस्ताव तयार असून देखील फक्त राजकीय अनास्थेमुळं तो प्रस्ताव कार्यान्वित झाला नाही. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आता उच्च न्यायालयात आलेलो आहे. मित्रांनो, आमच्यासारखी माणसं की ज्याच्यामध्ये आम्हाला कोणतं राजकीय पाठबळ नाहीये, परंतु जर आम्ही सामाजिक दृष्ट्या एवढी कामं करू शकतो, जर आम्ही तिथे गेलो तर काय होऊ शकतं याचा तुम्ही फक्त विचार करा. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या कामाच्या जोरावर आणि आम्हाला निर्णय क्षमतेमध्ये आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला जायचंय आणि त्याच्यामुळं आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या माध्यमातून निवडणूक करायची. आज या साईबाबाच्या पावनभूमी शिर्डी येथून शेतकरी पुरस्कृत उमेदवार आमचे सहकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिजितदादा पोटे हे आणि आम्ही गेल्या 10 वर्षापासून आंदोलन एकत्र करतो. आमचा विचार एक आहे, शेतकरी. तर आपल्या माध्यमातून माझा दोनही काँग्रेस मित्र पक्ष व BJP मित्र पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना एक आमचा सवाल आहे का बुवा, आपण शेतकऱ्यांसाठी लोकसभेत कोणता प्रश्न उपस्थित केला अशी एखादी क्लिप असेल तर त्यांनी ती व्हायरल करावी. आज त्यांना ही पळायची फिरायची वेळ आली नसती. आणि ज्यावेळी आम्ही बघितलं की ह्या दोन्ही लोकांचे तेच उमेदवार आहे आणि उमेदवारामध्ये बदल होत नाही आणि ह्या जिल्ह्यात जे आपण म्हणता हे प्रस्थापित नेते, तर हे प्रस्थापित नेते वगैरे काही नाही, फक्त यांचे पक्ष सांगायलाय. या स्थानिक निवडणुकीमध्ये सहकारात आम्ही जवळून बघितलं, यांच्या आघाड्या, तडजोडी आणि घराणी आणि त्यांना हे जे नगरमध्ये 2 खासदार आहे या सहकाराच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची पिळवणूक होती ते लोकसभेत हे न बोलणारे खासदार आहे. त्यामुळं या शिर्डी मतदारसंघातील मतदारांना व शेतकरी भावांना मी फक्त एवढीच विनंती करतो का हा शेतकऱ्यांसाठी उभारलेला लढा आहे आणि आपले जे शेतकरी संघटनेचे पुरस्कृत उमेदवार जे आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिजितदादा पोटे, एक वेळ आपण यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि आपल्या कामाचा ठसा ते लोकसभेत कसा उमटवतात हे त्यांना दाखवून देतील. आणि हे दोन्ही जे समोर उमेदवार आहे यांनी 10 वर्षात आम्ही बघितलं का हे कुठल्याही शेतकरी प्रश्नावर लोकसभेत आणि विधानसभेत पण बोलले नाही. लोखंडे साहेब आमदार पण होते. या दोनही पक्षाच्या नेत्यांनी व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असं वेळोवेळी आपल्या जाहीरनाम्यात सांगून सुद्धा त्या जाहीरनाम्याची आजही पूर्तता केली नाही. फडणवीस सरकारच्या काळात जी छत्रपती सन्मान योजना आणली त्या योजनेमध्ये फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याबाबत आमचे नेते अजितदादा काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करून एक 6,000 कोटीचा शासनाने शेतकऱ्यांना द्यावं असे आदेश केले. परंतु अद्यापही ते नागपूर अधिवेशनात डिसेंबर नंतर जवळजवळ त्याला 6 महिन्याचा कालावधी उलटला. तर या फडणवीस सरकारने ते पैसे अद्यापही दिले नाही. त्याच्यामुळे आम्हाला आता ह्या लोकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यासाठी आम्ही काळे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही अभिजितदादा पोटे यांना उमेदवारी घोषित केली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे का या शिर्डी मतदारसंघातून शेतकरी आम्हाला नक्कीच साथ देतील.